नमस्कार मंडळी, आज आपण रोट बघूया एकदम मस्त बेकरी सारखे व ईद स्पेशल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। एका बाउल मध्ये 240 ml रवा, बारीक रवा आहे, 120 ml मैदा, मिक्सरचं लहान भांड घेतलं, त्यात 60 ml साखर, 2 इलायची टाकली, मिक्सर मधनं काढून घेतले। इलायचीमुळे रोटला एक मस्त टेस्ट येते। 60 ml पिठी साखर घेतली, 1 टीस्पून खसखस, ड्रायफ्रूट असेल त्याचाही वापर करू शकतो। आज मी बिना ड्रायफ्रूटचे रोट बनवत आहे। 30 ml तूप घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेतले। डेसिकेटेड कोकोनट पण टाकू शकतो। चिमूटभर मीठ टाकले व व्यवस्थित मिक्स करून घेतले। 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। बेकरीत रोट मध्ये अमोनिया टाकता, हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले। बिना अमोनिया पावडरचे आपण सोडा टाकून 1 महिना स्टोर करू शकतो हे रोट। 30 ml कोमट दूध घेतले, व्यवस्थित हाताने मळून घेतले, डो तयार करून घेतला। एका प्लेटला तेल लावून घेतले व रोट तयार करून घेतले। नानकटाईपेक्षा थोडे मोठे मोठे गोळे घ्यायचे याचे। बेकरीमध्ये पण याच पद्धतीने रोट बनवले जातात। त्यांची स्पेशल भट्टी असते। आपण OTG वर पण करू शकतो, OTG नसेल तर गॅसवर पण करू शकतो। मी आज गॅसवरच तुम्हाला रोट बनवून दाखवत आहे, एकदम सोप्या पद्धतीने। मला तर हे रोट खूपच आवडतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये नक्की सांगा कसे आले। गॅसवर एक कढाई ठेवली, त्या स्टँड ठेवला, 5 मिनिटं फ्री हीट करून घेतली व प्लेट ठेवून लो फ्लेमवर रोट तयार करून घेतले। पूर्ण रोट तयार व्हायला 20 मिनिटं लागतात। पहिले 10 मिनिटांनी मी चेक करून बाजू पलटून घेतली व झाकून दिले। 10 मिनिटांनी तयार झाले रोट। अशा पद्धतीने सगळे रोट तयार करून घेतले। रोट पूर्ण थंड झाल्यावरच प्लेटमधनं बाहेर काढून घेतले। फायनली तयार झाले रोट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल नक्की सांगा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।